नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. तर मित्रांनो, पीक विम्याच्या संदर्भात खूप महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर निघून आलेली आहे. ती म्हणजे येत्या 2 दिवसामध्ये रक्कम खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे. यामध्ये काही जिल्ह्यांचा मी उल्लेख करणार आहे. जिल्ह्यांमध्ये कुठल्या गावांना रक्कम मिळणार आहे, कुठले गावं पेंडिंगमध्ये आहेत, तर कुठल्या गावांना पुढच्या 2 आठवड्यात रक्कम जमा होणार आहे. हे सर्व गावांची यादी ही आपल्याकडे थेट आलेली आहे. तालुक्यानिहाय, गावानिहाय, जिल्ह्यानिहाय देखील याद्या आलेल्या आहेत. यामध्ये पाहायला गेलं तर परभणीमध्ये जवळपास 350 गावांची यादी आपल्याकडे आलेली आहे. त्याच संदर्भात जी काही नांदेड जिल्ह्याची देखील यादी आलेली आहे, यवतमाळ, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातले जे काही 2 जिल्हे आहेत, आपला पुणे आणि सोलापूर ह्यांच्या देखील याद्या आलेल्या आहेत. पण त्या याद्या अद्याप सर्व गावांच्याही आलेल्या नाही. तर त्या गावांच्या ज्या जशा याद्या येतील तशा तुम्हाला प्रोव्हाइड केल्याचा प्रयत्न केला जाईल. तर यामध्ये आता आपण जे काही उर्वरित मागच्या व्हिडिओमध्ये जे काही गावं राहिली होती ती देखील गावं जाणून घेऊया. त्यानंतर बाकी जिल्ह्यांची देखील अपडेट जाणून घेऊया व किती तारखेला तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे याच्या संदर्भात सविस्तरपणे व्हिडिओमध्ये अपडेट आपण जाणून घेऊया. तर व्हिडिओला आपण वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. यामध्ये बरेचसे गावं, बरेचसे जिल्हे देखील कव्हर होणार आहेत. तर कृपया व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा. याचमध्ये जर तुमच्या जिल्ह्यासंदर्भात जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जर जो काही जिल्हा ज्या काही जिल्ह्याच्या संदर्भात अपडेट पाहिजे असेल, कृपया त्या जिल्ह्याचं नाव, गावाचं नाव व तालुक्याचं नाव कमेंटमध्ये करा. तुम्हाला त्याच्या संदर्भात सविस्तरपणे पुढचा व्हिडिओ घेऊन येता येईल व होईल तेवढी लवकर तुम्हाला अपडेट देण्याचा मी प्रयत्न केला जाईल. तर चला, व्हिडिओला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये. तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला अजिबात विसरू नका. त्याचप्रमाणे माझ्या डाव्या साईडला कुंडीच्या खाली जो काही घंटा दिसतोय म्हणजेच बेलायकन दिसते त्याला दाबा, म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. कारण ह्याच्या संदर्भाची सर्वात फास्ट व नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर चला, आपण देखील व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही देखील व्हिडिओला लाईक करून टाका. तर बघा मित्रांनो, आपण परभणीपासून करूया सुरुवात. तर काही जण म्हणतात की बाबा तुम्ही परभणी, नांदेड, हिंगोली ह्यांच्या संदर्भात अपडेट का देता लवकरात लवकर? कारण पाहायला गेलं तर ह्या जिल्ह्यांचा निधी खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे व हा निधी जमा व्हायला काही जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहे. परभणीच्या शेजारचा बीड जिल्हा आहे, त्यामध्ये परळी जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे. त्यानंतर धाराशिव देखील वाटप सुरू झालेलं आहे. तर ह्या जिल्ह्यांची परभणी, आपलं बीड व धाराशिव ह्यांची अपडेट आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये ते 2 जिल्हे वगळता बाकी जिल्ह्यांची अपडेट असेल. जर तुम्ही त्या 2 जिल्ह्यांची कोणी व्ह्यूअर असाल तर तुम्ही व्हिडिओला आताच सोडून जाऊ शकता, कारण मी देखील तुमचा वेळ वाया घालवू इच्छित नाही. तर चला, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, परभणी जिल्ह्यामधले उर्वरित गावं राहिली होती, आपण ते देखील जाणून घेऊया. व लागलीच आपण नांदेड व जिंतूर व नांदेड झाल्यानंतर धाराशिव, लातूर या जिल्ह्यांची देखील अपडेट जाणून घेऊया. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर यवतमाळ आहे, अकोला आहे, अमरावती आहे. जवळपास झालं तर होतील तेवढे जिल्हे मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला बाकी जिल्ह्यांची अपडेट पाहिजे असेल तर कृपया कमेंट करा. तर बघा, परभणी जिल्ह्यामध्ये उर्वरित जे काही गावं राहिलेले आहेत त्या गावांची यादी सांगतो. म्हणजे या गावांना येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पीक विम्याची रक्कम खात्यावर जमा होऊ शकते, शक्यता आहे. गॅरंटी देता येत नाही, कारण गव्हर्नमेंटचं काम आहे. मध्येच यांचं कुठला तरी घोटाळा येतो, कुठल्या तरी प्रकारचं मध्येच काहीतरी निघतं व ही रक्कम द्यायला हे उशीर करतात. तारीख पे तारीख असं काम आहे गव्हर्नमेंटचं. असं जर एवढ्या वेळेला जर काम झालं असतं तर कदाचित तुम्ही देखील व्हिडिओ पाहत नसते आणि मी देखील व्हिडिओ बनवला नसता. तर चला, आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया. तर बघा, परभणीमधली आपण गंगाखेड तालुक्यातली उर्वरित गावं घेतली होती. या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित जे काही गावं राहिलेली आहेत, जिंतूर तालुक्यातली पूर्णा, मानवत, सेलू हे गावं घेऊया. तर बघा, आपण जिंतूर तालुक्यातली उर्वरित गावं घेऊया. त्यानंतर त्यामध्ये सुरुवात करूया आपण. अंगलगाव आहे, त्यानंतर अंगलगाव तांडा आहे, अंबरवाडी आहे, अकोली आहे, अकोली झाल्यानंतर आडगाव आहे, आसेगाव आहे, आसोळा आहे, त्यानंतर इटोळी आहे. असे गाव नांदेडमध्ये देखील येतं. त्याच्या संदर्भात देखील पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा जमलं तर ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अपडेट देऊन टाकेल. तर बघा, काही गावांची नावं रिपीट होऊ शकतात. त्या नावांमध्ये तुम्ही चूक करू नका की बाबा तुम्ही नाव सांगितलं आणि ह्यामध्ये रक्कम जमा झाली नाही. कारण काही जिल्ह्यांमध्ये बरेचसे असे गाव आहेत यांची नावं सेम आहेत पण जिल्हे वेगळे आहेत, असं देखील होऊ शकतं. तर बघा, त्यानंतर कडसावंगी गाव आहे, त्यानंतर कवठा बदनापूर आहे, त्यानंतर कसर आहे, काना आहे, कारंजी आहे, त्यानंतर काडवळी आहे, कावी आहे, त्यानंतर कुंभेफाळ आहे, कुंभेफाळ झाल्यानंतर कुंभारी आहे, कुऱ्हाडी आहे, कोहल तांडा आहे, कोथा आहे, कोरवाडी आहे, कोळ दांडी आहे, त्यानंतर कोडगाव, त्यानंतर कौसाडी आहे, त्यानंतर खरदादी आहे, खरदादी झाल्यानंतर खोलग डगा आहे, गणपूर आहे, गणेशनगर आहे, त्यानंतर गोंधळा आहे, घडोली आहे, घागर आहे, घागर झाल्यानंतर चांदज आहे, चामणी आहे, चारठाणा आहे, चारठाणा झाल्यानंतर चिंचोली दराडे आहे, त्यानंतर चिंचोली घोटे आहे, त्यानंतर चिटणारवाडी आहे, चौधरणी खुर्द आहे, चौधरणी बुद्रुक आहे. चौधरणी खुर्द व बुद्रुक व खुर्द जिथे जिथे येईल, ज्या ज्या व्हिडिओमध्ये खुर्द व बुद्रुक सांगेल
त्यामध्ये एखादं जर बुद्रुक राहिलं असेल तर समजून घ्या बुद्रुकच्या दोन्ही खुर्द व बुद्रुक या दोन्ही गावांना रक्कम मंजूर झालेली आहे. त्यानंतर जांभरुण आहे, जावळा खुर्द आहे, त्यानंतर जुनूनवाडी आहे, जोगवाडा आहे, टाकळखोपा आहे. टाकळखोपा हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यामध्ये देखील येतो. जसं या गावांची नावं रिपीट होतील तशी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल. व टाकळखोप्याला देखील पीक विमा मंजूर झालेला आहे. ह्या देखील आणि हिंगोलीच्या देखील. हिंगोलीमध्ये अतिवृष्टीचं वाटप तर सुरू झालेलं आहे. लागलीच पीक विमा 2023च्या खरीपाचा पीक विमा पेंडिंग राहिलेला आहे. त्याची देखील वाटप हे हिंगोलीमध्ये सुरू होणार आहे. कार्यालयीन दिवसांमध्ये रविवार वगळता कधीही मेसेज तुम्हाला येऊ शकतो. जर कृपया लवकरात लवकर ज्यांना आला हिंगोलीमध्ये औंढा व वसमत तालुक्यातले जर तुम्ही कुणी असाल कारण तिथे सर्वात लवकर रक्कम मिळणार आहे. त्या क्षेत्रातील कुणी शेतकरी असाल त्यामध्ये जर शिरडशापूर आहे, वाही आहे, चोंडी आहे, शिरड आहे या गावांमधलं जर तुम्ही कुणी असाल तर कृपया मेसेजच्या संदर्भात आम्हाला मेसेज करून तुम्हाला जी काही रक्कम मिळालेली आहे ती सांगण्याचा कृपया प्रयत्न करा. तुमचं नाव देखील व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल व बाकी आपल्या शेतकरी बांधवांना देखील मदत होऊन जाईल. तर आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया. त्यामध्ये बघा डोहरा आहे, ताठापूर आहे, दहेगाव आहे, दुधगाव आहे, देवगाव आहे, त्यानंतर धमधम आहे, धानोरा खुर्द आहे, त्यानंतर नवहती तांडा आहे, नांदगाव आहे, नागठाणा आहे, नायनगाव आहे, नीलज आहे, त्यानंतर निवळी खुर्द आहे, निवळी बुद्रुक आहे, त्यानंतर पचाळे गाव आहे, पळसखेड आहे. आता काही जणांना वाटत असेल की हे काय गावांची नावं सांगतोय आम्हाला बोर व्हायला लागले. तर मित्रांनो तुम्हाला सांगलं तुमच्या गावाचं नाव आलं तुम्हाला चांगलं वाटेल पण जो शेतकरी त्यांच्या गावाच्या नावांची यादीची प्रतीक्षेत आहे त्यांच्यासाठी आम्हाला देखील व्हिडिओ हा बनवावा लागेल कारण व्हिडिओ हा मोठा देखील होऊ शकतो. ह्याच्या संदर्भात जर कोणाला जर बोर वाटत असेल तर कृपया तुम्ही सरळ तुमच्या गावाचं नाव कमेंट करा. तुमच्या संदर्भात जी काही अपडेट आहे ते तुम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून किंवा कमेंटमध्ये जर उत्तर देणं नाही झालं तर तुम्हाला सविस्तरपणे व्हिडिओच्या मार्फत तुमच्या जिल्ह्याला डायरेक्टली कव्हर केल्या जाईल. ह्याच्या संदर्भात तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर बघा कारण प्रत्येक गावामध्ये जवळपास पाहायला गेलं तर परभणीमध्ये 350 गावं आहेत, नांदेडमध्ये 429च्या आसपास यादी नांदेड जिल्ह्याची आहे. त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये 259 गावं आहेत. तर एवढे गावं एका व्हिडिओमध्ये कव्हर होणार नाहीत. तर म्हणूनच मी जे काही मेन गावं आहेत ज्या जिल्ह्याचे शेतकऱ्यांनी जास्त मोठ्या प्रमाणात क्लेम केलेले आहेत अशा गावांना प्रेफर करतो. उर्वरित गावं पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या जातात. ह्याच्या संदर्भात तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. जर व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला गावांची माहिती जी काही देतो ती महत्त्वाची वाटली असल्यास चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तर बघा ह्या व्हिडिओमध्ये देखील सर्वच गावं कव्हर झालेले नाही आहेत. याच्या संदर्भात तुम्ही थोडी हे जाणून घ्या. तर बघा बाकी जिल्ह्यांच्या गावांची जी काही यादी आहे ती देखील तुम्हाला सविस्तरपणे मी देण्याचा प्रयत्न करेन. तर ह्या गावांमध्ये उर्वरित गावं राहिलेले त्याच्या संदर्भात उद्या देखील व्हिडिओ घेऊन येईल मी. त्यामध्ये उर्वरित गावांना मी कव्हर करेल. त्यामध्ये पूर्णा तालुका असेल, मानवत असेल, सेलू असेल हे देखील घेईल व नांदेड, लातूर, जालना, यवतमाळ, अमरावती व बीड ह्या जिल्ह्यांची देखील उर्वरित पेंडिंग गावांची यादी आहे ती देखील घेऊन येईल व खात्यावर रक्कम कधी जमा होणार आणि ह्याच्या तारखा देखील सविस्तरपणे मी सांगण्याचा प्रयत्न करेल. या व्हिडिओमध्ये जेवढी गावं झाली असतील त्या गावांची जर तुम्ही कोणी असाल तर कृपया कमेंट करा. जर कोणी असाल तर तुम्ही देखील कमेंट करा. तर चला माहिती महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.